नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 4 जून. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. त्यापैकी मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज मुंबई व उपनगरात, नाशिक, पुणे, कोकणात, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व उत्तर भाग, तसेच धाराशिव, तसेच लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, नांदेड जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, गोंदिया जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच परभणी या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव, आटपाडी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तसेच लातूर जिल्ह्यामधील निलंगा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मला वाटते आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच धुळे, जळगाव, अहिल्यानगर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जालना, बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे तुरळक ते हलका तर कोठे हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच अत्यंत महत्त्वाचे, आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच जळगाव, बुलढाणा तसेच अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा उत्तर भाग, नागपूर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, जालना, बीड तसेच धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग, लातूर, परभणी तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच विदर्भ व मराठवाडा या विभागातील पावसासंबंधी दिलेले जिल्हे सोडून या विभागातील इतर भागात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे तुरळक ते हलका तर कोठे हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता राहील. कालपासून केरळ राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.